नमस्कार मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले. अशाच क्रांतिवीरांचा आपण इतिहास बघतोय. इतिहास क्रांतिवीरांचा या सिरीजमध्ये यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत सुमारे 100 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या दोन वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजा एक सत्य कहाणी. यामध्ये मित्रांनो आपण 1 ते 9 भाग बघितलेत. तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्ट केलेली आहे, तिथे नक्कीच तुम्ही पाहू शकता. मित्रांनो सर्व भाग पहा, कारण हे एक सत्य कहाणी आहे. 1 ते 9 आपण भाग बघितले तरच आपल्याला भाग 10वा समजेल आणि भाग 10वा शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण भाग 10 बघणार आहोत. भारताचे पहिले आदिक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 10ला सुरुवात करूया. संध्याकाळी जरा लवकरच मेंढरांना ढाळ्या टाकून व पाणी दाखवून दोघे लवकर जेवले व वाघर घेऊन तंबाखू मळतच ते दोघे 8 वाजता ज्योतिबाच्या देवळाच्या पायरीवर येऊन बसले. दोघांच्या हातात कुऱ्हाडी व 2 काठ्या होत्या. त्यांनी वाघर काठीला अडकवली व दोघे मागे पुढे चालत वाघर पेलेतच उंबरनळीच्या वावराच्या दिशेने वाट तोडू लागले. वाटेत थांबून त्यांना बांधावरच्या निरगोडीच्या बेटातून 5 ते 6 अंगठ्याचा जाड निरगोडीच्या फोका मोडून घेतले. त्यांना वाघर उभी करायला उपयोग होणार होता. चालतच ते दोघे उंबरनळीच्या घळीजवळ येऊन पोचले. घळ जेथे संपते त्याच्या थोड्या अंतरावर आडवी वाघर अंथरली व निरगोडीच्या काटक्या वावरात पुरून उभ्या काटक्यांना वाघर अडकून ते दोघे वाघराच्या दोन्ही टोकाला घोंगडी पांघरून सशाची वाट बघत बसले. बराच वेळ ताटकळत बसल्यावर त्यांनी घोंगड्याची भाळ मारली व वाघरीकडे तोंड करून घोंगडी अंगावर घेऊन ते वावरातच कलंडले. इकडे खिंडीतल्या पोरांनी आजच शिकारीला जायचा बेत केला होता. त्यांनी आपले जेवणे खाणी लवकर उरकले. कुत्र्यांना दोरी बांधली व दोरीचे टोक हातात धरून आपापल्या कुऱ्हाडी व काठ्या सावरीत ते खिंडीतून उंबरनळीच्या वावराच्या दिशेने टेकावरच्या रस्त्याने सयाळ्याची बिळे माचण्याची व सशाची शिकार करण्यासाठी वाघर खांद्यावर घेऊन अंधारातच पाय वाटेने उंबरनळीच्या वावराच्या दिशेने चालू लागले. वाट चालत ते उंबरनळीच्या घळीच्या वरच्या टेकाडावर येऊन पोचले व त्यांनी टेकाड उतरायला सुरुवात केली. उताराला कुत्री दोरीला ओढ देऊन पुढे पळू लागली. त्यांना कसला तरी संशय आल्याने त्यांनी भुकायला सुरुवात केली. पोरांनी डोळे ताणूनच घळीकडे बारकाईने नजर टाकली. तेव्हा त्यांना घळीच्या खालच्या टोकाला 2 ठिकाणी काळी मुटकुळी दिसली. त्यांना 2 मुटकुळ्यांवर संशय आल्याने ते तुटून पडले. त्यांनी त्या मुटकुळ्यांवर अंधारात धोपाट्या घातल्या. तोच धनगराचे पोरे घोंगडी अंगावरून काढून काठी हातात घेऊन कुत्र्यांना हाकायला लागले व तोंडाने ओरडत त्यांनी पलीकडे वाघर अंथरल्याचे सांगू लागले. त्यांचे बोलणे ऐकून पोरांनी निरखून पाहिले तेव्हा त्यांना घळीच्या तोंडाला लावलेले वाघर दिसले. पोरांनी घातलेल्या धोपाट्यांनी धनगराचे पोरे शिव्या घालायला लागले. मल्हारीच्या ध्यानात झाला प्रकार आला. त्यांनी आपल्या पोरांना बाजूला घेतले. धनगराचे पोरे धडपडत आपल्या वाघराकडे गेली व त्यांनी अंथरलेली वाघर शिव्या घालतच गुंडाळून खांद्यावर टाकली. पुकळेवाडीच्या दिशेने अंधारात वाट चालू लागली. झाल्या प्रकाराने मल्हारी चांगलाच खजील झाला व तो पोरांना म्हणाला, माझा तर शिकारीचा मूड गेलाय. धनगराच्या पोरांनी निष्कारण वादाडे खाल्ले. उगीचच बिलामत उभी राहिली. धनगराच्या पोरांनी धनगराच्या पोरांनी वाडीतले गडी आणले तर निष्कारण भांडणाचा पाया होणार.
त्यापेक्षा शिकारीचा बेत रद्द करून आपण खिंडीला परत जाऊ. पोरांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला व ते सर्वजण आल्या पावली खिंडीला परत आले. बाळूनाना आपल्या झोपडीतल्या दारातल्या रांजणाच्या कट्ट्यावर बसला होता. त्यानं लांबून पोरं लवकर आल्याचे पाहून शिकार लवकर गवसली असावी असा विचार करून तो रांजणाच्या कट्ट्यावरून उठला. तेवढ्यात पोरं कुत्र्यांना घेऊन दारात आली. मल्हारीने झाला प्रकार नानाच्या कानावर घातला. बाळूनाना जरा विचारात पडला व वाडीच्या पोरांना अंधारात कमी जास्त मार लागला की काय त्याची त्यांनी विचारणा केली. सकाळी उगीचच धनगर मंडळी दारात येऊन कलागत करणार या विचाराने तो बेचैन झाला. पण मल्हारीने पोरांना फार मार लागला नसल्याचे सांगितल्यावरून बाळूनानाने सुस्कारा सोडून सरळ झोपडीत शिरला. पहाटे कोंबड्याने बाग दिली व बाळूनानाने अंथरूण सोडले. तो झोपडीचे दार उघडून बाहेर आला. आजूबाजूला झाडावर पाखरांची किलबिल चालू होती. बाळूनानाने अंगणातील खोराड्यातून कोंबड्या पटांगणात सोडल्या व खोराड्यातील 4 अंडी काढून कारभारणीकडे दिली. उपरणे व लंगोट घेऊन तो बाहेर दारात आला. रांजणाच्या जवळच्या पत्र्याच्या पाण्याचा गुंडा त्याने खांद्यावर घेतला. रस्त्यालगतच्या विहिरीकडे निघाला. विहिरीवर आल्यावर त्याने विहिरीच्या कट्ट्याजवळ अंगावरील उपरणे व लंगोट ठेवली. उघड्याने लांगेवर हातात गुंडा घेऊन विहिरीत खालच्या पायरीवर आला. त्याने गुंडा पायरीवर ठेवला व पाण्यात सूर मारून डुबक्या मारल्या. पाण्याबाहेर येऊन पायरीवरचा गुंडा हातात घेऊन पाण्यात बुडून खांद्यावर घेतला व बाहेर येऊन गुंडा ठेवून कट्ट्यावरील कापड घातले. परत गुंडा खांद्यावर घेऊन घरचा रस्ता धरला. वाटेत खिंडीतली पोरं अंघोळीसाठी व मेहनतीसाठी विहिरीकडे येताना दिसली. त्याने मल्हारीला उद्या धनवडेवाडीला एकट्यालाच पोरांना घेऊन फाडावर जावे लागेल असे सांगितले. त्याला स्वतःला सरकारी कामामुळे फाडावर यायला जमणार नव्हते. नंतर बाळूनानाने पाण्याने भरलेला गुंडा झोपडीच्या अंगणात येऊन रांजणात ओतला व तो झोपडीत शिरला. धनवडेवाडीची बरीच मंडळी मुंबईला कामाला होती. ती गावच्या फाडाला हमखास हजेरी लावत होती. त्याच दिवशी धनवडेवाडी लगत माळावर सेवागिरी महाराजांच्या होणाऱ्या भंडाऱ्याला हातभार लावण्यासाठी मुंबईहून खास येत असत. त्यांनी यावर्षी गावच्या फाडात शेवटची कुस्ती 500 रुपयांची ठेवली होती. तशा जाहिराती गावोगाव वाटल्या होत्या. खिंडीतल्या पोरांनी फाडावर हजेरी लावून कमाई करायची असा बेत पक्का केला. सकाळी पोरांनी लवकर उठून विहिरीवर जाऊन आंघोळ उरकल्या. मल्हारीच्या झोपडीच्या अंगणात येऊन त्यांनी बाजीनानाला बाहेर अंगणात बोलून त्याच्या पायावर डोकी टेकून सर्वांनी आशीर्वाद घेतला व फाडावर जायच्या तयारीला लागले. बरोबर 10 वाजता पोरांनी आपली खिस्तक बरोबर घेतली व मल्हारी बरोबर सरळ रस्त्याने कुकुडवाडात आली. मित्रांनो, हा होता भाग 10. आपण बघतोय इतिहास क्रांतिवारांचा बाजा बायजा एक सत्य कहाणी. याआधी आपण भाग 1 ते 9 बघितलेत. तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही 1 ते 9 भाग पाहू शकता आणि 10वा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपला इतिहास जगासमोर मांडण्यासाठी प्लेलिस्ट जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेअर करत चला, इतरांपर्यंत पोहोचवा. आपण बघतोय इतिहास क्रांतिवारांचा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवारांनी बलिदान दिले. अशा सर्वच क्रांतिकारांचा आपण इतिहास बघणार आहोत. इतिहास क्रांतिवारांचा या सिरीजमध्ये यापुढेही भाग 11 आणि यापुढचे भाग आपल्या चॅनलवरती येतीलच. तर ते सर्व भाग पाहण्यासाठी, आपल्या क्रांतिवारांचा इतिहास पाहण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा
आपण पाहतोय इतिहास क्रांतीवीरांचा बाजा बैजा एक सत्य कहाणी. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह.